नमस्कार दर्शकों, MKT न्यूज 24 न्यूज चैनल में आपका स्वागत है। पुलिस आयुक्त मधुकर पांडेय ने किया मांडवी पुलिस भवन का उद्घाटन। मीरा भयंदर वसई विरार पुलिस आयुक्तालय अंतर्गत मांडवी पुलिस स्टेशन के नवनिर्मित भवन का उद्घाटन पुलिस आयुक्त मधुकर पांडेय ने गुरुवार को किया। उक्त कार्यक्रम के दौरान आयुक्त ने बताया कि अब नए भवन के अंतर्गत सभी पुलिस अधिकारियों और कर्मचारियों के रहने सहित फरियादी के बैठने तथा उनके लिए जल की व्यवस्था भी की गई है। नए भवन में कार्यालय से लेकर आवास, मीटिंग रूम सहित सभी तरह की आवश्यक कमरे बनाए गए हैं। पुलिस स्टेशन में पहुंचकर लोग अपने कार्य का निपटारा करा सकेंगे। उससे पहले वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय हजारे द्वारा नए भवन के उद्घाटन के लिए विधिवत रूप से पूजा पाठ कराया गया। मौके पर अपर पुलिस आयुक्त दत्तात्रेय शिंदे, जयंत बजबले, पुलिस उपायुक्त परिमंडल 3 विरार बजरंग देसाई, सहायक पुलिस आयुक्त विरार विभाग जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पुलिस निरीक्षक पेल्हार सहित पुलिस स्टेशन के सभी पुलिसकर्मी उपस्थित थे। तो आइए एक नजर डालते हैं इस खास खबर पर। आणि हा जे पोलीस स्टेशन आहे 2022 मध्ये सुरू करण्यात आला होता आणि तेव्हापासून आपल्याला असं वाटत होतं की इथे जी जागा आहे आता इथे आयुक्तालय झालं आहे आणि अधिकारी पण आयुक्तालयामध्ये DCP दर्जाचे 5 आले आहेत, ACP आहेत, सिनियर PI वगैरे आहेत, स्टाफ पण थोडा वाढलेला आहे। तर त्यामुळे जो वर्क हे आहे आपला वर्क प्लेस कामाचं ठिकाण तिथे जर जागा अरुंद किंवा कमी पडत असेल तर त्याचा पण आपला जो काम आहे त्याच्यावर थोडा प्रभाव पडतो। तर आम्ही याचा एक प्रस्ताव पाठवला होता। इथे PWDच्या माध्यमातून जे लोकप्रतिनिधींची निधी आहे त्याचा वापर करून या ठिकाणी एक नवीन वास्तू बांधण्यात आलेली आहे। त्याचा परिणाम जो आहे तो असा झालेला आहे की आता आपल्याकडे मुद्देमाल ठेवायचा असेल, लॉकअप असेल, त्यानंतर इथे जुना जो आपला जो पार्ट आहे तिथे जो सेकंड फ्लोर आहे, फर्स्ट फ्लोर आहे, त्या फर्स्ट फ्लोरवर इज अन ऑल विमेन परिसर जो आहे तिथे सर्व फक्त महिला अधिकारी, महिला कर्मचारी, महिला कक्ष असा एक आहे। तर प्रत्येकाला एक व्यवस्थित स्पेस मिळालेला आहे। तसेच आपले धोरण असे आहेत की आपले जे आयुक्तालय आहेत या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला स्पेसचा प्रॉब्लेम असा वाटतो आणि किंवा थोडासा असं वाटतं की ते डागडुगी किंवा दुसरं काही नवीन कार्यालय करणे ते पण आपण बरेच ठिकाणी करणार आहोत। तर आज या ठिकाणी त्याचा उद्घाटन एकूण पूर्ण आयुक्तालयामध्ये आता किती पोलीस स्टेशन कार्यरत आहेत आणि याचा कायदा आणि सुव्यवस्थेवर काय फायदा झालेला आहे आणि पुढची नेमकी आपली कन्सेप्ट काय आहे? आयुक्तालय जेव्हा सुरू झाला होता तेव्हा आपल्याकडे 13 होते ना तेव्हा पोलीस स्टेशन होते। नंतर 3 दातेसाहेबांच्या काळात सुरू झाले, आता माझ्या काळात पण 3 सुरू झालेले आहेत। 20वा पोलीस स्टेशन जो आपला शेवटचा पोलीस स्टेशन आहे त्याचा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। तर आता 19 पोलीस स्टेशन कार्यरत आहेत। प्रत्येक पूर्ण आयुक्तालयामध्ये सुरुवातीला फरवरी 2024 पर्यंत सुमारे 2000 कर्मचारी कामात होते। तर जे 2023 मध्ये जे कर्मचारी ज्यांची भरती झाली 1000च्या सुमारास ते फरवरी 2024 मध्ये ट्रेनिंग पूर्ण करून आलेत। आता आयुक्तालयात सुमारे 3000 पोलीस कर्मचारी आहेत। आपला आयुक्तालयाचा जो फेज 2 आहे, फेज 2 त्याच्यामध्ये अजून 1100 पद मंजूर झालेली आहेत। त्याची भरती यावेळी होईल आणि ते झाल्यानंतर आपल्या आयुक्तालयात सुमारे 4000चे सुमारास अधिकारी कर्मचारी राहतील। आणि तसेच प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये लोकांचा कॉल अटेंड करण्यासाठी किंवा रिस्पॉन्स देण्यासाठी आपल्याकडे जे गाड्या आहेत त्या पण थोडा कमी होत्या, परंतु आता प्रत्येक पोलिसांना 2 नवीन गाडी किमान तर आहे आणि अजून 3 आहेत, मोटरसायकली पण आहेत आणि प्रिझन व्हॅन किंवा दुसरे जे मोठ्या गाड्या आहेत ट्रूप मुवमेंट कॅरियर जेव्हा आपण म्हणतो TCV ट्रूप कॅरियर व्हेकल ते पण सध्या मोठ्या संख्येत आपल्याकडे आहेत। सर, मीरा भाईंदर वसई विरार ही वाढती लोकसंख्या आहे। 2 राज्यांना जोडणारी जी सीमा आहे ही मांडवीपासून हद्द सुरू होते आणि मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी असेल, कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न असेल, कारण बाहेरची लोकसुद्धा आपल्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात। अशा वेळी आपण नेमकी अशी ठोस अशी कुठली पावलं असे उचललेले आहेत का की ह्या सगळ्या गोष्टीवर निर्बंध आणतील? तर आपलं इथे जसं हा मांडवी पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे, पेल्हार पोलीस स्टेशन सुरू झालेलं आहे आणि आपला जो शेवटचा जो पोलीस स्टेशन आहे तो पण याच परिसरात आपण प्रस्तावित केलेला आहे। आणि बाकी जे गुन्हेगार प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्याच्यासाठी आम्ही
दक्ष आहोत, सज्ज आहोत आणि मी आपल्याला सांगितलेलं आहे आमचे धोरण स्पष्ट आहे, सदरक्षण आहे, खल निग्रहण आहे. तर खल जे लोक आहेत त्यांच्याकडे पण हा निरोप जाईल. असं पण पोलीस ठाणे आपण प्रस्तावित आहे, जागा आपल्याला मिळालेली कोणतं तुळी तर ऑलरेडी आहे ना, नवीन जागेवर. हां, त्याचा आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल आलेला आहे आणि सध्या तो फायनान्शियल अप्रुव्हल कधीपर्यंत अपेक्षित होतं? आम्ही करतोय, पाठपुरावा करतोय. सर, आपण पोलीस ठाणे वगैरे सगळे एकदम स्ट्रेंथ वाढवलेली आहे, पण समाज माध्यमावर म्हणजे ट्विटरवर आपण नाही आहे, या संदर्भात काय आपण करणार आहोत. आपला एक जो ब्लू टिक जो आपण करतो ते करून येत्या 7-8 दिवसात होईल ते. ओके सर, धन्यवाद सर. पार पडत आहे. एक कदम आगे, चेक मोड. हा अतिशय अविस्मरणीय असा प्रसंग असतो. स्टार ओपनिंग एक कदम आगे. आपण सगळे थांब. चल. एक कदम आगे. चेक मोड. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 5 पोलीस उपनिरीक्षक आणि 5 सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक याचा स्टार ओपनिंग सोहळा पार पडत आहे. एक कदम आगे. चेक मोड. चल. बाय मोड. चल. थांब. चल. एक कदम आगे. चेक मोड. आपले युनिट कमांडर यांच्या हस्ते आपल्या पदोन्नतीचे स्टार ओपनिंग होण्यासाठी भाग्य लागतं आणि ते भाग्य आमचे अधिकारी आणि अंमलदार यांच्या नशिबात आहे. चेक मोड. चल. बाय मोड. चल. थांब. चल. एक कदम आगे. चेक मोड. अगदी राज्य पातळीवर या कार्यक्रमाची दखल घ्यावी असा हा डोळ्यांची पारणं फेडणारा सोहळा आपल्यासमोर होत आहे. चेक मोड. चल. स्वतः पोलीस आयुक्त सर, पदोन्नती झालेल्या अधिकारी आणि अंमलदारांचे स्टार ओपन करीत आहेत चेक मोड. आणि त्यांचा उत्साह द्विगुणित करीत आहेत. एक कदम आगे. चेक मोड. चल. बाय मोड. चल. थांब. चल. एक कदम आगे. चेक मोड. एखाद्या पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय देखील आलेले आहेत. उलट. बाय मोड. चल. एक कदम आगे. चेक मोड. उलट. बाय मोड. चल. थांब. उलट. एक कदम आगे. चेक मोड. ज्यावेळेस आपल्या पाठीवर आपल्या कुटुंब प्रमुखाकडून शाबासकीची थाप पडते, हे कौतुक एक कदम आगे. जो कोणाला येत नाही. उलट. अगदी तसाच अनुभव आता ते अधिकारी आपल्याला घेत आहेत. चल. कुटुंब प्रमुख या नात्याने थांब. उलट. एक कदम आगे. चेक मोड. स्वतः पोलीस आयुक्त सर आणि अपर पोलीस आयुक्त सर अतिशय कौतुकाने स्टार ओपनिंग करीत आहेत. एक कदम आगे. चेक मोड. उलट. बाय मोड. चल. थांब. उलट. एक कदम आगे. चेक मोड.
ओपनिंग सेरेमनी पार पडलेला आहे. मी माननीय पोलीस आयुक्त सर आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी रस्त्यावर येऊन स्थानापन्न व्हायचा. विनंती करते सन्माननीय पोलीस आयुक्त साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. शिंदे साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. त्यांना विनंती करते त्यांना विनंती करतो. आजच्या या मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवर, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक सर्व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, पंचक्रोशीतील नागरिक, बंधू भगिनी, आपणा सर्वांचे मांडवी पोलीस ठाणे यानंतर आपण मान्यवरांचे मंगलमय सोहळ्यात लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री मधुकर पांडे साहेब पोलीस आयुक्त.